नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे-ठाकरे पक्षचिन्हाबाबत अंतरिम सुनावणी पार पडणार आहे. एक दिवस अगोदर 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महापालिकेवर निवडून आणायचा असा भाजपाने दावा केला आणि अलगपक्षी एकनाथ शिंदेंनी भल्या पहाटे दिल्लीवारी केली. शमाना यावेळी भेटीमध्ये होते नरेंद्र मोदी. चर्चा झाल्या, वातावरण तापलं. एकनाथ शिंदेंच्या कुठलातरी विषय थेट गळ्यापर्यंत आल्यात म्हणून हालचाली घडतायत. दाबण्याचा प्रयत्न होतोय, पण लिहून घ्या, पुढच्या काही महिन्यांमध्ये राजकीय उलथापालथ घडवून येतील किंवा मग घडतील. कारण राजकारण इतके अंगलनं फिरताना दिसतंय की ज्याचे वेगवेगळे कंगोरे बांधले जात आहेत. भाजपनं अशी नाकाबंदी केलेली आहे की अजित पवार असो की शिंदे असो, दोघांनाही हातपाय मारता तर येतील, मात्र बाहेर पडता येणार नाही. समजून घ्या नेमकं कुठून कसं काय काय घडलं. काल राजकीय वर्तुळामध्ये 2 मोठ्या घडामोडी समोर आल्या. एक म्हणजे भाजपनं मुंबई महापालिकेसाठी 150 पारचा नारा दिलाय, तर दुसरी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भल्या पहाटे जाऊन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट. एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये न्यायभूमिकेत जागा वाटणी व्हावी अशी मागणी. मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान 50% जागा मिळाल्याच पाहिजेत. महापालिका निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागा वाटणीची समीकरणं स्पष्ट व्हावीत. शनिवारी दिल्लीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्या सुमारे 1.5 तास चर्चा झालीय. ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही महानगरपालिकांमध्ये 70% जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी ही शिंदे यांनी केली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाण्यातही भाजपाकडून स्वबळाची चाचपणी होती. मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. भाजपाने 150 जागा लढवणार असल्याचा दावा केल्यानंतर खाली 77 जागा शिंदेगट काय करणार? त्यामुळे साहजिकच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मोजक्याच जागा येतील. ठाण्यातही भाजपाकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली. गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे. आणि हेही एक कारण शिंदेंच्या अस्वस्थतेमागचं. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 5 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण करतोय आणि त्यामुळेच ते आपल्या सरकारचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळते. हा अहवाल आल्यानंतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहेच. काय फिल्डिंगच तशी लागलीये. गेल्या 11 महिन्यांपासून असून गुजरातमध्ये जे काही घडलंय ते 2.5 वर्षानंतर घडलंय. महाराष्ट्राला अजून 1 वर्षही पूर्ण झाला नाही असं सांगून फडणवीस जरी तातडीनं बदलाची भूमिका नाकारत असले तरी बदल होणारच नाही असं मात्र म्हणत नाहीये. आणि त्यामुळे या फेरबदलाची टांगती तलवार ज्यांच्यावर आहे त्यामध्ये बळीचे बकरे सगळ्यात आधी शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट बनेल असं चित्र तयार झालं. योगेश कदम वाळू तस्करीपासून तर डान्स बारपर्यंत आणि डान्स बारपासून तर निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणापर्यंत सगळीकडेच योगेश कदम अडकलेत. संजय शिरसाटांनी तर आपल्या निवृत्तीचे संकेतच काल दिले. त्यामुळे संजय शिरसाटसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये असतील. आधीच हॉटेल खरेदी विक्री विषयासंदर्भात संजय शिरसाटांवरती टांगती तलवार होती. ते आता शिरसाटांना कधीपर्यंत डिफेन्स केला जाणार आहे हे माहिती नाही. पण पत्ता कट करायचा जर ठरवला तर यांचे पत्ते सगळ्यात आधी कट होतील. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं महाराष्ट्राच्या घडामोडी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.